नमस्कार. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे, तिचे पती माझे स्वीय साहेब म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या PA बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पाऊले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकांच्या गरोदर पत्नीचा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात क्रिटिकल कंडिशनमध्ये असताना अर्जंट 10 लाख रुपये नाही म्हणून ॲडमिट करून न घेतल्याने मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबाने तातडीने 3 लाख रुपये जमा देखील केले. मंत्रालयातून फोन देखील आले, मात्र 10 लाख रुपयेच रुग्णालयाला पाहिजे होते, त्यामुळे तिला ॲडमिट करून घेतले नाही. अशावेळी त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. महिलेने 2 जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र दुर्दैवानं उपचार घेण्यास उशीर झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला. आमदार अमित गोरखे यांनी व्हिडिओ बनवून ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या मते ही घटना अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. हो, ही घटना नक्कीच भयंकर आहे, परंतु आमदार साहेब, सामान्य जनतेसाठी अशा घटना नवीन नाहीत, हे लक्षात घ्या. आज संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. सरकार मोठमोठ्या योजना जाहीर करते, मात्र सरकारमध्येच असणाऱ्या नेत्यांच्या मोठमोठ्या रुग्णालयात कोणत्याही सरकारी योजनेतून गरिबांना उपचार मिळत नाहीत. आज ही तुमच्या PA सोबत घडले, त्यातही त्यांनी 3 लाख रुपये जमा केले होते. वरून मंत्रालयातून फोन देखील फिरवण्यात आले होते, तरीही अशी दुर्दैवी घटना घडली. तुम्ही विचार करा साहेब, ज्या खेड्यापाड्यातल्या लोकांच्या 50-100 किलोमीटरपर्यंत चांगले रुग्णालयच नाहीत, गावात ॲम्ब्युलन्स नाही आहेत, रुग्णालयात जाण्यासाठी रस्ते नाही आहेत, कसे तरी रुग्णालयात पोहोचलेच तर 3 लाख काय, त्यांच्याकडे 30,000 रुपयेही नाही आहेत. त्यातही पैशांची कशीबशी तडजोड केलीच तर साहेब, मंत्रालयापर्यंत गरिबांचा आवाज कधी पोहोचलाय का? आमदार साहेब, तुम्ही मंगेशकर रुग्णालयाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहात. या रुग्णालयाच्या हलगर्जीपणाविरोधात पोलिसांमध्येही जाल, मात्र आमच्या सामान्य जनतेत दररोज गरोदर बायका रुग्णालयात पोहोचायच्या आधीच बाळंतीण होतात, कित्येक अर्ध्या रस्त्यात मरून जातात, याची गणती नाही. तुम्ही तुमच्या PA सोबत घडलेल्या घटनेवर अधिवेशनात बोलाल, आमच्या सामान्य जनतेचा मुद्दा कोण मांडणार? राज्यात हजारो रुग्णालये हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहेत, त्यावर तुम्ही बोलणार का? आणि फक्त बोलणार की काही तोडगा काढण्यासाठी सरकारला भाग पाडणार?